स्वयंच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी ची ग्रुप सी ची जी येऊ घातलेली परीक्षा आहे त्याच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत मराठी आणि इंग्लिशची टेस्ट सिरीज. ही टेस्ट सिरीज जर आपल्याला पाहिजे असेल तर आजच गुगल प्ले स्टोअर वरून स्वयंचा ऍप डाउनलोड करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला या सगळ्या टेस्ट सिरीज मिळतील संपूर्ण विश्लेषणासहित. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल आहे, फोन नंबर आहे, ते सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. कधीही तुम्ही कॉल करू शकता आणि त्याच्याविषयीची जादाची माहिती घेऊ शकता. आज आपण बघणार आहोत एक मॉक टेस्ट जी सर्वांसाठी फ्री ठेवलेली आहे. ती तुम्हाला मिळेल स्वयंच्या डिजिटल ऍप वरती. तिथे जाऊन तुम्ही ती सोडवू शकता आणि त्याचं एक्सप्लेनेशन इथं बघू शकता. तुम्हाला ऍप वरतीच जर त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं असेल तर तिथेही आपण बघू शकता. परंतु जर तुमच्यापैकी काही जणांना फक्त एक्सप्लेनेशन ऐकायचं असेल, प्रश्नांचं स्वरूप बघायचं असेल तर तुम्ही इथे मोस्ट वेलकम आहात. सुरुवात करूया आजच्या आपल्या फ्री मॉक टेस्टला. बघूया. बिनाइंग, पहिला प्रश्न आहे बिनाइंग. उच्चार आहे बिनाइंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिनाइंग? द सिनॉनिम्स ऑफ बिनाइंग. बघा काय आहे बिनाइंग? हार्मलेस, इनॉक्युअस, जनरस अँड नोबल. आता चारही शब्दांचा अर्थ आपल्याला सारखाच वाटू शकतो. हो, एका अर्थाने सारखाच आहे कारण या सगळ्याचा अर्थ आहे पॉझिटिव्ह आहे. हार्मलेस अँड इनॉक्युअस म्हणजे काय? बिनाइंग म्हणजे काय? हार्मलेस. आता आपल्याला हार्मलेसचा अर्थ माहित असतो पण बिनाइंग आणि इनॉक्युअस माहित असत नाही. एक लक्षात घ्या, जो निरुपद्रवी असतो, ज्याच्यापासून कोणाला त्रास होत नाही, दॅट पर्सन इज अ हार्मलेस पर्सन, बिनाइंग पर्सन, इनॉक्युअस पर्सन. मग आता जनरस आणि नोबल हे सुद्धा पॉझिटिव्ह अर्थाचे आहेत, परंतु अर्थातच ते याचे सिनॉनिम नाहीयेत. जनरस म्हणजे काय? काइंड, दयाळू, जो उदार आहे तो. नोबल म्हणजे ग्रेट, महान व्यक्ती. ओके, सो दो दीज क्वालिटीज आर पॉझिटिव्ह, दे आर नॉट द सिनॉनिम्स ऑफ बिनाइंग. ओके, सो ए अँड बी आर द करेक्ट ऑप्शन्स. नंबर 3. नंबर 2, fill in the blank and complete the sentence. काय बघा सेंटेन्स? ग्रेट. द वॉशिंग मशीन डॅश वर्किंग. डिड यू गेट इट फिक्स्ड? तू दुरुस्ती केलेली आहेस का याची? विल बी. आता बघा, वॉशिंग मशीन वर्क करत आहे. द वॉशिंग मशीन विल बी वर्किंग नाही. जर भविष्य काळामध्ये असेल तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की डिड यू गेट फिक्स्ड इट. याचा ताळमेळ लागत नाही अर्थाच्या दृष्टीने, म्हणून विल बी नाही येणार. सीम्स टू बी म्हणजे अरे वा, दिसत आहे वॉशिंग मशीन चालत आहे, तू हे फिक्स करून आणलेस का, रिपेअर करून आणलेस का? सो बी इज द करेक्ट ऑप्शन. इजंटचा तर प्रश्नच येणार नाही, इथं नकारार्थी येणारच नाही. बी इज द करेक्ट ऑप्शन. आता एक लक्षात घ्या, अशा प्रकारचे जेव्हा ऑप्शन्स आपल्याला असतात, अशा प्रकारच्या 2 प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्या आहेत याच महिन्यामध्ये, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये, की जिथं ए इज करेक्ट, बी अँड सी आर रॉंग, सी इज करेक्ट, बी इज रॉंग. अशा प्रकारचे जंबल किंवा कन्फ्युजन मध्ये टाकणारे ऑप्शन्स असतात. त्यावेळी नेहमी लक्षात ठेवा की आपला आन्सर एकदा फिक्स असायला पाहिजे. यातले ऑप्शन्स वाचणे ही सुद्धा एक कला आहे. बघूया आपण. ओनली ए इज करेक्ट नाही. ओनली सी इज करेक्ट नाही. ओनली ए अँड बी आर करेक्ट नाही. ओनली बी इज करेक्ट. हो, बी इज करेक्ट अँड द अदर ऑप्शन्स आर रॉंग. सो आपण व्यवस्थित आपला आन्सर जर आधी काढून ठेवला असेल तर आपल्याला हे ऑप्शन्स वाचणे आणि त्याप्रमाणे टिक मार्क करणे सोपे जाते. अशा प्रकारचे प्रश्न अलीकडे आयोग जास्त प्रमाणात विचारत आहे. सो 4th इज द करेक्ट ऑप्शन. नंबर 3, चूज द ऑप्शन दॅट प्रेझेंट्स द मोस्ट अप्रोप्रिएट वे ऑफ रायटिंग द सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच वरती आधारित असलेला प्रश्न आहे. हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग हिअर? जया आस्क्ड सुमा. जया आणि सुमा दोन्ही फेमिनाईन जेंडर आहेत. प्रश्न आहे WH प्रकारचा. मग कनेक्टर कोण असणार? WH असणार. हाऊ लॉंगच असणार. बघा, सुमा वॉज आस्क्ड बाय जया. व्हेदर आहे. नको, मला व्हेदर कनेक्टर पाहिजे, हाऊ लॉंग पाहिजे. इथे काय वापरलंय? व्हेन वापरलंय, म्हणजे हा पण ऑप्शन आपला तिसराही निघून गेला. हाऊ लॉंग इथे आहे. बघू आता आपण. जया आस्क्ड सुमा ॲज टू हाऊ लॉंग शी हॅड बीन स्टडिंग हिअरचं काय होणार? देअर. आणि इथं आस्क्ड अबाउट. सो ॲज टू हाऊ लॉंग ओके, अबाउट हाऊ लॉंग ओके. बघूया. शी हॅड स्टडीड आणि ते हॅड बीन स्टडिंग. मूळ वाक्यामध्ये काय आहे? हॅव यू बीन स्टडिंगचं काय होणार? यू हॅव बीन स्टडिंग. हॅवचं होणार हॅड. इथं केलेलं आहे. बीनला बीन राहणार, स्टडिंगला स्टडिंग राहणार. हॅड स्टडीड. पास्ट परफेक्ट करायचं तुम्हाला काही एक अधिकार नाही. सो 2nd इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट,
यूज द करेक्ट फ्रेझल वर्ब अँड कम्प्लीट द सेंटेन्स. फ्रेझल वर्ब्स की जे आपल्याला लक्षातच ठेवावे लागतात कोणते बघूया. लेट्स ट्राय टू गेट होम क्विकली. चला पटकन घरी जाऊया. बिफोर द रेन रिअली सेट्स डाऊन, सेट्स ऑफ, सेट्स ऑन अँड सेट्स इन. व्हॉट आर द मीनिंग्स आपल्याला अर्थ माहित असले पाहिजेत. सेट्स डाऊन मीन्स टू राईट अँड रेकॉर्ड. राईट अँड रेकॉर्ड म्हणजे लिखित स्वरूपात मध्ये कुठल्या तरी गोष्टीचा रेकॉर्ड ठेवणे. दॅट इज कॉल्ड सेट्स डाऊन. सेट ऑफ म्हणजे टू बिगिन द जर्नी, टू लिव्ह फॉर अ जर्नी. एखाद्या प्रवासाला सुरुवात करणे. दॅट इज सेट ऑफ. सेट्स ऑन म्हणजे काय. सेट्स ऑन मीन्स टू अटॅक समबडी व्हेरी व्हायलंटली. अत्यंत हिंस्र पद्धतीने एखाद्यावरती अटॅक करणे. दॅट इज कॉल्ड सेट्स ऑन और सेट ऑन. सेट्स इन म्हणजे काय. टू अराइव्ह येणे अँड कंटिन्यू की जसा पाऊस आला आणि कंटिन्यू झाला. सो आवर करेक्ट ऑप्शन इन इज सेट्स इन. नंबर 1 that is only D. Sets in. Number 5. Which sentence is not correct? कोणतं सेंटेन्स चुकीचं आहे. She got home late on Friday. बरोबर आहे. She was born on 6th December. Correct. Okay. I have got to go to work on Monday. मला मंडेला कामाला जायचं आहे. We are going to the theater on tomorrow night. बघा आता लक्षात घ्या. टुमॉरो नाईट मध्ये काहीही चूक नाही विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आपण परंतु टुडे, टुमॉरो, येस्टरडे याच्या आधी काय वापरत नाही. ऑन वापरत नाही. ऑन टुमॉरो, ऑन टुडे, ऑन येस्टरडे वी नेव्हर से लाईक दॅट. सो ऑन शुडंट बी युज्ड हिअर. इथं ऑनची गरजच नाही. फक्त काय म्हणायचं टुमॉरो नाईट इज इनफ. सो ओनली डी. दॅट इज नंबर 2. नंबर 6. स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स. काय एरर याच्यामध्ये शोधून काढायची. इफ सुनीता हॅड कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन. इफ क्लॉजचं वाक्य आहे. शी वुड गेट अ जॉब इन अ रेप्युटेड फर्म अँड कुड हॅव हेल्प हर फॅमिली. आता बघा इथे चूक कशा पद्धतीने केलेली आहे. इफचं वाक्य आहे. आपल्याला हॅड प्लस V3 वापरलेला आहे. मग मेन क्लॉज मध्ये मला कुड, वुड, शुड प्लस हॅव प्लस काय पाहिजे V3 ची रचना पाहिजे. जर तिनं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असतं तर तिला जॉब मिळाला असता आणि तिने फॅमिलीला हेल्प केली असती. मग मला काय पाहिजे हा स्ट्रक्चर पाहिजे की जो इथे दिलेला नाहीये. आणि इथे कुड हॅव हेल्प हे पूर्ण म्हणायची गरज नाही. एक लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही अँड ने 2 प्रकारचे व्हर्ब जोडता की जे एकाच कॅटेगरीमध्ये असले पाहिजेत त्यावेळेस हा जो मॉडेलचा परफेक्ट आहे तो एकाच ठिकाणी घ्या. शी वुड हॅव गॉट अ जॉब. वुड हॅव परत घ्यायची गरज नाही. गॉट अ जॉब इन अ रेप्युटेड फर्म अँड हेल्प हर फॅमिली. आता फक्त आपण हेल्प का घेतलं. गॉट आणि हेल्प हे व्हर्ब्स आहेत. कॉमन काय आहे वुड हॅव. ओके. सो ते एकदाच घेतलं आणि नंतर अँडने जे वेगळं व्हर्ब आहे ते जोडलं तरी चालतं किंबहुना अशीच रचना अपेक्षित असते. त्यामुळे आपला एरर झालेला कुठे आहे. बी सेक्शन आणि सी दोन्ही मध्ये काय आहे एरर आहे. सो द एरर लाईज in B and C parts. 4th is the correct option. Number 7. Choose the phrase closest in meaning to the underlined words. काय. Suresh is always looking for a chance to run down his associates. आता उलट प्रश्न विचारलेला आहे. आधी काय दिलं होतं आपल्याला मीनिंग दिला होता आणि खाली 4 आपल्याला फ्रेझल वर्ब्स दिले होते. आता फ्रेझल वर्ब वापरलेली आणि खाली त्याचे मीनिंग्स दिलेले आहेत. सुरेश नेहमी काय करतो चान्स हुडकून काढतो आपल्या असोसिएट्सना रन डाऊन करण्यासाठी. रन डाऊन म्हणजे खाली पळत जाणे नव्हे. बघूया रन डाऊन म्हणजे काय. बीट मारणे, प्रेज कौतुक करणे, स्पीक इल ऑफ एखाद्या विषयी वाईट साईड बोलणे, अव्हॉइड म्हणजे टीका करणे, अव्हॉइड म्हणजे टाळणे. काय त्याचा अर्थ स्पीक इन ऑफ एखाद्या विषयी आपल्या असोसिएट्स बद्दल नेहमी वाईट साईड किंवा काहीतरी कॉमेंट तिरकसपणे बोलण्याची तो संधी शोधत असतो. ओनली सी इज द करेक्ट ऑप्शन. ओनली सी. नंबर 8. लेट्स सी. आयडेंटिफाय द मोस्ट सुटेबल ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आय ऍडवाइज यू टू कन्फाईन युअर एक्सप्लेनेशन डॅश द इसेन्शियल पॉइंट्स. मी तुला सल्ला देईन की तुझं जे एक्सप्लेनेशन आहे ते कन्फाईन टू फिक्स्ड प्रेपोजिशनची ही फ्रेज आहे. कन्फाईन टू म्हणजे च्या मर्यादेत राहणे,
एखाद्या गोष्टीला चिकटून राहणे, कन्फाईन टू द इसेन्शियल पॉइंट्स, तुझं एक्सप्लेनेशन आवश्यक त्या मुद्द्यांना धरूनच कर, असा मला तुला सल्ला आहे. सी, ओनली सी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज नंबर 3. नंबर 9, choose the correct set of words to fill in the blanks. The men work very hard dash the contract dash be completed by the promised date. सगळेजण सगळी माणसं खूप कष्ट काम करत होती कारण ज्या तारखेला प्रॉमिस केलेलं आहे त्या तारखेला ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्यासाठी. ऑप्शन्स काय बघूया. इन ऑर्डर टू, च्या साठी बरोबर आहे, परंतु टू च्या नंतर आपण V1 ची रचना वापरतो. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फिल इन द ब्लँक्स करत असतात तेव्हा त्या ब्लँकच्या नंतर कोणता शब्द आलेला आहे हे सुद्धा जास्त मॅटर करतं आन्सर शोधत असताना. टू इन ऑर्डर टू, टू च्या नंतर मला V1 पाहिजे, पण इथं काय आहे, नाऊन आहे मे, त्यामुळे हा ऑप्शन केला. सो दॅट नंतर काय येतं. फॉर एक्झाम्पल, ही वर्क हार्ड सो दॅट ही कुड गेट सम मनी. सो दॅट ही म्हणजे सो दॅटच्या नंतर मला नाऊन किंवा प्रोनाऊन पाहिजे. ओके, इथं आहे काय आहे, नाऊन आहे. सो दॅट द कॉन्ट्रॅक्ट हॅड, सो दॅट मी वापरू शकले असते, पण नंतरची जोडी हॅड बी कम्प्लिटेड बाय द प्रॉमिस्ड डेट. बी कम्प्लिटेड ही पॅसिव्हची रचना आहे, म्हणजे मला काय पाहिजे, हॅड बीन कम्प्लिटेड असं काहीतरी असायला पाहिजे होते, म्हणजे इथं ते नाही. पहिलं बरोबर आहे परंतु दुसरं चुकीचं आहे. इन ऑर्डर दॅट माइट, बघूया आता. इन ऑर्डर टू आणि इन ऑर्डर दॅट याच्यामध्ये फरक काय आहे. इन ऑर्डर टू म्हणजे च्या करता, च्या साठी हे असं व्हावं म्हणून, आणि इन ऑर्डर दॅट म्हणजे रिझल्ट मिळवण्यासाठी. इन ऑर्डर दॅट आणि याच्यानंतर येतो नाऊन किंवा प्रोनाऊन. इन ऑर्डर दॅट नाऊन आलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट काय आहे, नाऊन आहे. इन ऑर्डर दॅट द कॉन्ट्रॅक्ट माइट बी कम्प्लिटेड, पॅसिव्हची रचना बरोबर बसलेली आहे, जेणेकरून ज्या डेटला आपण प्रॉमिस केलेलं आहे त्या डेटला आपलं काम पूर्ण होईल. सो सी इज करेक्ट. ॲज टू, व्हेरी हार्ड ॲज टू, सो ॲज टू इथं असायला पाहिजे होतं परंतु ते नाही. सो डी इज ऑल्सो रॉंग. ओनली सी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज इन नंबर 1. नंबर 10, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस फ्रॉम द गिवन वर्ड्स. काय बघूया. This is a stigma on his character, a blot, a blur, a slur on his character. इथं बघा काय अर्थ होऊ शकतो. कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य. आ स्टिग्मा म्हणजे काय, लांछन. हे तर त्याच्या चारित्र्यावरती लांछन आहे. ओके. अ ब्लॉट, ब्लॉट म्हणजे काय, ब्लॉटिंग पेपर, शोषून घेणे. ओके, तो इथं काय येणार नाही. दिस इज अ शोषून घेणे ऑन हिज कॅरेक्टर असा अर्थ नाही होणार. अ ब्लर, ब्लर म्हणजे पुसटसे होणे, हे पण होणार नाही. अ स्लर, स्लर मीन्स व्हॉट, अन इन्सल्टिंग रिमार्क. अन इन्सल्टिंग रिमार्क, तिरकसपणे एखादा रिमार्क करणे किंवा इन्सल्ट करणे, फक्त इन्सल्ट असाही अर्थ होऊ शकतो. दिस इज अन इन्सल्ट टू हिज कॅरेक्टर असा स्लरचा अर्थ होतो. सो स्टिग्मा अँड स्लर इन अ वे आर सिनॉनिमस टू इच अदर. A and D, that is number 4 is the correct option. Number 11, rearrange the following parts of a sentence to form a meaningful sentence. बघूया आपण. The boy आलेला आहे सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर नेहमी रचना असते व्हर्बची. The boy with big blue eyes preposition आलेला आहे. Watched him व्हर्ब आलेला आहे, मोस्ट प्रोबेबली क्यू यायला पाहिजे. The boy watched him how with his big eyes. क्यू ने सुरुवात होणारे किती आहेत, इथं आहे, इथं आहे. बघूया, म्हणजे पहिला आणि तिसरा ऑप्शन निघून गेले. वॉच्ड हिम विथ, क्यूच्या नंतर पी. ओके, क्यूच्या नंतर आर. बघूया. विथ हिज बिग ब्ल्यू आईज दॅट हॅड अन अनकॅनी कोल्ड. अनकॅनी मीन्स व्हॉट, स्ट्रेंज, एक विचित्र थंडपणा होता त्याच्या डोळ्यांमध्ये. That had an uncanny cold and he never said a word. आणि तो त्याच्याविषयी एक शब्द सुद्धा नंतर तो बोलला नाही. सो व्हॉट कॅन बी द करेक्ट आन्सर. QP मध्येच आपल्याला आन्सर मिळून जातं, दॅट इज नंबर 2. सो नंबर 2. नंबर 12, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. बघूया. वॉच मी जम्पिंग द फेन्स. वॉच मी टू जम्प द फेन्स. यू आर लकी टू हॅव नॉट गॉट अ चाइल्ड लुकिंग आफ्टर. You are lucky you have not got a child to look after. प्रश्न आहे जेरंड आणि इन्फिनेटिव्ह वरती. बघा, पहिल्या दोन मध्ये जेरंडचा वापर केलेला आहे,
वॉच मी जम्पिंग, टू जम्प इथे येणार नाही, वॉच मी जम्पिंग नाउन सारखा याचा वापर केलेला आहे. व्हर्ब प्लस आयएनजी असेल आणि त्याचा वापर जर वाक्यामध्ये नाउन सारखा केला असेल तर त्याला आपण म्हणतो जेरंड असं म्हणतो. ओके, सो फर्स्ट इज द करेक्ट वन. मुलाची काळजी घ्यावी लागत नाही म्हणून तू लकी आहेस असा याचा अर्थ होतो. बघा, अ चाइल्ड लुकिंग आफ्टर, चाइल्डला लुकिंग आफ्टर नाही, अ चाइल्ड टू लुक आफ्टर, मूल की ज्याची काळजी घ्यावी लागते. सो वी नीड टू यूज अन इन्फिनेटिव्ह हिअर. इन्फिनेटिव्हचा आपल्याला वापर करावा लागणार आहे इथे. सो डी इज करेक्ट. ए अँड डी आर करेक्ट. नंबर 1 इज करेक्ट. Number 13, fill in the blanks and frame the correct sentences. All the business letters dash yesterday. Yesterdayचा उल्लेख आहे, टाइमचा उल्लेख आहे, काल झालेली घटना आहे. They dash to the post office immediately आणि पोस्ट ऑफिस मध्ये ते नेले गेले. लक्षपूर्वक जर तुम्ही पाहिलं तर लेटर्स हे कसे आहेत, त्यांच्यावरती क्रिया केली गेलेली आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्हचा फरक आपल्या लक्षात येण्यावरती याचा अवलंबून आहे आन्सर. ऑल द बिझनेस लेटर्स आन्सर्ड, लेटर स्वतः कधी आन्सर्ड करत नाही. वर आन्सर्ड, हो बरोबर आहे. दे टुक टू द पोस्ट ऑफिस इमिजिएटली, दे म्हणजे कोण, ह्या लेटर्स साठी दे वापरलेला आहे आणि हे सगळे लेटर्स घेऊन गेले, स्वतः लेटर्स जाऊ शकत नाहीत. सो आर आन्सर्ड येणार का इथे, नाही, बिकॉज येस्टरडे इंडिकेट्स द पास्ट टेन्स, सो दिस इज नॉट करेक्ट. वर आन्सर्ड, हो बरोबर आहे. द लेटर्स वर आन्सर्ड अँड दे वर टेकन टू द पोस्ट ऑफिस इमिजिएटली, म्हणजे त्यांचा आन्सर दिला गेला आणि पोस्ट ऑफिस मध्ये ते नेले गेले लेटर्स सगळे. सो डी इज करेक्ट. ओनली 3, डी डी. द नेक्स्ट वन, आयडेंटिफाय द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. It has rained since morning when we went out. It had been raining since morning when we went out. It was raining since morning when we go out. इथे तुम्ही वॉजचा वापर केलेला आहे, इथे गो प्रेझेंट टेन्स चुकीच्या तऱ्हेने मिक्सर झालेला आहे. इट रेन्ड सिन्स मॉर्निंग वेन वी विल गो आउट, भविष्यकाळ आणि पास्ट टेन्स याचा चुकीचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. इट हॅज रेन्ड सिन्स मॉर्निंग, एक तर लक्षात घ्या, सिन्स मॉर्निंग सकाळपासून जेव्हा तुम्ही म्हणता, गोष्ट मागे चालू झालेली आणि आज पण कंटिन्यू आहे, आपण काय वापरतो, हॅव हॅज हॅड प्लस बीन प्लस काय वापरतो, आयएनजी वापरतो. मग हॅज रेन वापरायची गरज आहे का नाही. हॅड बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून पाऊस पडत होता. पास्ट मध्ये घटना घडली चालू होती. अँड वेन वी वेंट आउट, आम्ही जेव्हा बाहेर गेलो तेव्हा. वेंट आउट सिंपल पास्ट, हॅड बीन रेनिंग घटना चालू होती. सो बी इज द ओनली करेक्ट सेंटेन्स हिअर, दॅट इज ऑप्शन नंबर 4. 15, सिलेक्ट द करेक्टली टॅग्ड क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग. क्वेश्चन टॅग वरती आधारित प्रश्न आहे. पहिला आपण वाक्य वाचून घेऊया. देर इज नीदर इलेक्ट्रिसिटी नॉर गॅस ऑन द आयलँड. नीदर नॉरचा वापर आहे म्हणजे दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे, टॅग माझा असणार पॉझिटिव्ह. बघूया, इज देअर आणि सगळ्यात महत्वाचं, देअरने जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये देअरच येणार. बघा, इज देअर, देअर इज, आर देअर, देअर इजंट याचा तर प्रश्नच येत नाही. काय येणार, इज देअर. फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. नंबर 16, द ऑक्युपेशन ऑफ रिअरिंग म्हणजे वाढवणे. सिल्क वर्म्स फॉर सिल्क इज नोन ॲज, रेशीम उद्योगाला काय म्हणतात थोडक्यात. फ्लॉरिकल्चर, अर्थातच आपल्याला कळतं फ्लावर शब्दापासून फ्लॉरिकल्चर फुल शेती. सेरिकल्चर सिल्कचा उद्योग. ओके, बी इज द करेक्ट ऑप्शन. सिल्कोकल्चर हा शब्दच नाही. हॉर्टिकल्चर म्हणजे उद्यान विद्या, ज्याच्यामध्ये बाग बगीचा वगैरे आपल्याला शिकवला जातो. सो व्हॉट इज द करेक्ट, बी, ओनली बी. नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन. वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती आधारित हा प्रश्न आहे. 17, select such a word that makes the sentence meaningful. We must not violate the dash of law. होमोफोन वरती आधारित जर असा प्रश्न आहे पहा हा. व्हायलेट म्हणजे ओलांडून जाणे किंवा मोडणे, तोडणे, भंग करणे एखाद्या गोष्टीचा. कॅनन, कॅनॉन्स हा तर शब्दच नाही. कॉर्नर्स म्हणजे कोपरा आणि कॅनन. बघा, कॅनन म्हणजे काय, तोफ किंवा तोफा ज्या युद्ध मैदानावरती वापरले जातात, बॅटलफील्ड वरती वापरले जातात, दॅट इज कॉल्ड अ कॅनन. त्याच्यामध्ये डबल एन आहे आणि हा कॅनन म्हणजे काय की प्रिन्सिपल असतात, तत्व असतात, दॅट इज कॉल्ड कॅनन. कॅनन ऑफ लॉ, लॉ म्हणजे कायद्याची तत्वे आपण नाही तोडली पाहिजेत. सो डी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज इन नंबर 2.
नंबर 18, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स इन अ सिक्वेन्स. 4 वाक्य दिलेले आहेत आणि त्यातील काही शब्द ब्रॅकेट्स मध्ये ठेवलेले आहेत आणि त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला शोधून काढायचे. अशा प्रकारचे प्रश्न अनेक वेळा आयोगाने विचारलेले आहेत. लेट्स ट्राय इट आउट. द कार विच वॉज ब्लू वॉज स्टोलन. वॉज काय आहे? अर्थातच व्हर्ब आहे. आय लाईक द बुक अँड सो डज शी. बघा, आय लाईक द बुक अँड ने वाक्य दोन्ही वाक्यांशी जोडलेले आहेत म्हणून काय झालं? कंजंक्शनचं काम करतो, हा जोडणारा आहे. ही अँड आय विल गो टुगेदर. आता बघा, टुगेदर काय आहे? ही अँड आय विल गो, आम्ही दोघे जाऊ. गो काय आहे? वर्ब. कसे जाऊ? मीन्स इट इज क्वालिफाईंग द वर्ब, सो दिस इज अन ऍडवर्ब. ऍडवर्ब आहे. दीज आर द शूज दॅट आय बॉट. दीज काय आहे? प्रोनाउन आहे. ओके, सो वर्ब आहे, कंजंक्शन आहे, ऍडवर्ब आहे, प्रोनाउन आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट वन. बाकी सगळे चुकीचे आहेत. नेक्स्ट, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. बघूया. ईच ऑफ द स्टुडंट्स हॅज कम्प्लिटेड देअर असाइनमेंट. एक लक्षात घ्या, पूर्ण फ्रेज काय आहे? ईच ऑफ द स्टुडंट्स ही पूर्ण फ्रेज आहे. त्यामध्ये हेडवर्ड कोण आहे? ईच आहे. ईच ऑफच्या नंतर जो कोणी येतो तो सबऑर्डिनेट असतो. ईच ऑफ द स्टुडंट्स, ईच ऑफ द प्लेयर्स, ईच ऑफ द टीचर्स, ईच ऑफ द डॉक्टर्स. हु कम्स आफ्टर ऑफ इज सबऑर्डिनेट, सेकंडरी आहे. ईच हा महत्वाचा आहे. ईच ने कशाचं इंडिकेशन होतं? एकाचं इंडिकेशन होतं, एक वचनाचं इंडिकेशन होतं. ईच ऑफ द स्टुडंट्स हॅज, बरोबर आहे, ईचला फॉलो केलं हॅजनी. परंतु कम्प्लिटेड देअर म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट बरोबर आहे, परंतु सब्जेक्ट आणि प्रोनाउन ऍग्रीमेंट इथं चुकलेला आहे. मला इथं कशाचा वापर करायला पाहिजे होता? हिज किंवा हरचा. ओके, सो धिस सेंटेन्स इज रॉंग. सम ऑफ द केक इज मिसिंग. सम काय आहे? आपल्याला बघता क्षणी वाटतं की अनेक वचनी आहे. हो, अनेक वचनी आहे, परंतु कधीही लक्षात घ्या, सम ऑफच्या नंतर जो कोणी नाऊन येतो तो काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे? दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. काय बघूया. सम ऑफ द केक. आता मला सांगा, केक काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे? अनकाउंटेबल आहे, मोजता येत नाही. पण तुम्ही तर म्हणाल मॅडम आम्ही केक मोजतो, पण कशाने मोजतो? किलोनी तरी मोजतो, किंवा आपण काय म्हणतो? अ पीस ऑफ केक तरी म्हणतो. ओके, अ पीस ऑफ केक. गिव्ह मी अ पीस ऑफ केक. देर आर 2 पीसेस ऑफ केक. म्हणजे केकचं काउंटिंग करत असताना आपल्याला कुठलं तरी युनिट वापरावं लागतं, कुठलं तरी वेगळी फ्रेज वापरावी लागते. पण फक्त केक, देर आर मेनी केक्स कधीच म्हणत नाही. केक इज अनकाउंटेबल आहे. जेव्हा अनकाउंटेबल शब्द येतो त्यावेळेस आपण नेहमी एकवचनाचा वापर करतो. भले इथं सम असेल, परंतु अनकाउंटेबल नाऊन असेल तर आपण नेहमी काय वापरतो? एक वचन वापरतो. सो सम ऑफ द केक इज मिसिंग. बी इज द करेक्ट ऑप्शन. बी इज द करेक्ट ऑप्शन. पुढे बघूया. मेनी हॅव ट्राइड. अनेकांनी प्रयत्न केले, बट फ्यू हॅव सक्सिडेड. पुढे हॅव सक्सिडेड, यशस्वी झाला असं म्हटलेलं आहे. मग इथं काय पाहिजे? बट अ फ्यू. फ्यू म्हणजे कुणीच सक्सेसफुल झालं नाही. अ फ्यू म्हणजे काही जण सक्सेसफुल झाले. सो सी इज ऑल्सो रॉंग. नन ऑफ देम आर रेडी. एक लक्षात ठेवा, ननच्या नंतर देम आलं. देम कुणाला इंडिकेट करते आपल्याला माहित नाही. काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे हे पण आपल्याला माहित नाही. पण ऑलवेज रिमेंबर, नन म्हणजे त्यापैकी कुणीही नाही. त्यापैकी कुणीही नाही म्हणजे कुणीच नाही, सगळे नाही. म्हणजे आपण एका अर्थाने सगळ्यांविषयीच बोलत आहोत. सो इट ऑलवेज टेक्स द प्लुरल. डी इज करेक्ट. B and D are correct. Only 3 is the correct option. 20th. Choose the correct answer option. The movie was so boring that I fell asleep. इतकी महान बोरिंग मूवी होती की मी झोपी गेले. फेल asleep. Was आहे, past tense आहे. फेल हा सुद्धा काय आहे? past tense आहे. ओके, कुणाचा past tense आहे? फेल, fall, फेल आणि fallen तिसरं रूप आहे. ओके, झोपी जाणे, झोपी गेलं. ओके, द केक विच आय बेक्ड इज डेलिशियस. बघा परत, बेक्ड केक कसा आहे? अनकाउंटेबल आहे, त्याच्यानंतर इज, बरोबर आहे. वी डोंट नो हुज कार दॅट इज. मला काय पाहिजे इथं? ती कुणाची कार आहे हे मला माहित नाही, त्याच्यासाठी मला हा हुज पाहिजे, ना की हुला अपोस्ट्रोफी एस पाहिजे.
सी इज रॉंग बट ए अँड बी आर करेक्ट. आपला आन्सर आधी आपण तयार ठेवूया आणि अशा प्रकारचे हे जे ऑप्शन्स आहेत त्यांना आता आपण फेस करूया. बघूया. ए इज करेक्ट, हो. बी अँड सी आर रॉंग, नाही बी तर बरोबर आहे, रॉंग. ओनली ए अँड सी आर करेक्ट, नाही सी रॉंग आहे. ओनली ए अँड बी आर करेक्ट अँड सी इज रॉंग, बरोबर आहे. ए बी करेक्ट, सी रॉंग. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन, ऑल आर करेक्ट इज रॉंग. फोर्थ इज रॉंग. 21st. What does the proverb "You can't make an omelette without breaking eggs" mean? अंडी फोडल्याशिवाय ऑमलेट तयार करू शकत नाही, ही एक मजेशीर प्रोव्हर्ब आहे. त्याचा अर्थ काय होतो? द इम्पॉर्टन्स ऑफ हार्डवर्क, कष्टाचे महत्व सांगितलंय. द नीड फॉर सॅक्रिफाईस ऑर डिसरप्शन टू अचीव्ह समथिंग. बघा, एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचं बलिदान करावं लागतो, त्याग करावा लागतो. की जसं अंड्याच्या बल्कला आपलं जे कवच आहे, सुरक्षित कवच आहे, ते तोडून बाहेर यावं लागतं. देन ओनली इट इज पॉसिबल की आपला उपयोग दुसऱ्यासाठी होईल. त्याचं आमलेट होतं आणि आपण ते खातो. सो हे बरोबर आहे. द डिफिकल्टी ऑफ अचिव्हिंग सक्सेस, यश मिळवण्याकरता किती धडपड करावी लागते किंवा किती अडचणी येतात, नाही. द नेसेसिटी ऑफ अचिव्हिंग सक्सेस विथ हार्डवर्क, हार्डवर्क करून सक्सेस मिळवणं किती नेसेसिटी, गरजेचं आहे हे सांग, नाही. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. काही जणांना ए वाटू शकतो, परंतु ए च्या पेक्षा सुद्धा मोस्ट अप्रोप्रिएट आपला बी आहे. मी नेहमी सांगते आणि इथे पण सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा आपण एमसीक्यूचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर, म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन दिले असतील आणि 4ही बरोबर वाटत असतील तरी सुद्धा त्यातला मोस्ट अप्रोप्रिएट, मोस्ट सुटेबल, त्याला आपल्याला टिक मार्क करायचं असतं. So B is the correct option, only B, that is in number 1. 22nd. Identify the correct phrase that can complete the meaning of the sentence. Sometimes the greatest inventions dash an idea of startling simplicity. Startling म्हणजे शॉकिंग. काय काय वेळेस ग्रेट इन्व्हेन्शन्स जे असतात, महान जे शोध असतात, ते अगदी शॉक वाटावा, अरे बापरे एवढी साधी गोष्ट होती का याच्या पाठीमागं, अशा साध्या गोष्टींपासून त्याची सुरुवात होते. बघूया आता. स्टंबल्स अपॉन, लॅक्स, स्टार्व्स विदाउट अँड हिंज अपॉन. मी मुद्दाम अंडरलाईन केलेला आहे इन्व्हेन्शन्सला. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला यापैकी एकाही फ्रेजचा अर्थ माहित नाही, त्यावेळेस आपलं जर ग्रामर पक्का असेल तर आपण बरोबर आन्सर पाशी येऊ शकतो. कसं? इन्व्हेन्शन्स कसं आहे? अनेक वचन आहे, अनेक वचन आहे. अनेक वचनी जो नाऊन आहे त्याच्यानंतर अनेक वचनीच काय येतो? वर्ब येतो. मग बघूया आपण. स्टंबल्स, लॅक्स, स्टार्व्स आणि हिंज हे सगळे वर्ब्स आहेत, मेन वर्ब्स आहेत. याचा आपल्याला अनेक वचन करायचंय. स्टंबल्स एक वचनी आहे, लॅक्स एक वचनी आहे, स्टार्व्स एक वचनी आहे. हे तर तिन्ही येणार नाहीत व्याकरणाच्या दृष्टीने, कारण हे अनेक वचन आहे म्हणजे मला हे पण अनेक वचन पाहिजे. मला स्टंबल, लॅक, स्टार्व असं पाहिजे. हे नाही म्हणजे हे येणार नाही. एकच आहे हिंज अपॉन, की ज्याला एस लागलेला नाही. हे तर आपण ग्रामरचं रूल वापरून हे आन्सर काढायचा प्रयत्न केलेला आहे, पण अर्थाच्या दृष्टीने आता आपण बघूया. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन, हिंज अपॉन, बरोबर आहे. स्टंबल्स अपॉन म्हणजे काय? अडखळणे, पडणे, बरोबर आहे. लॅक्स म्हणजे कमी असणे. स्टार्व्स विदाउट, च्या शिवाय एखाद्या गोष्टीची भूकमार होणे. ह्या तिन्ही गोष्टी इथे येणार नाहीत. काय येणार? हिंज अपॉन. हिंज अपॉन मीन्स बेस्ड ऑन, च्यावर आधारित असणे. सो बेस्ड ऑन, फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. 23. Which of the following is the past participle of the verb bear? bear चा अर्थ काय होतो? सहन करणे. bear चा अर्थ काय होतो? एखाद्या गोष्टीला वाहून नेणे, खास करून मूल वगैरे वाहने किंवा प्रेग्नेंट राहणे. bear, ओके, असा अर्थ होतो. पास्ट पार्टिसिपल विचारलेला आहे, एक लक्षात घ्या. bear पास्ट टेन्स आहे, बोर. पास्ट पार्टिसिपल आहे बॉर्न आणि बॉर्न दोन्ही आहे. सो दिस इज V1, दिस इज V2, दिस इज V3. बॉर्न आणि बोर्न दोन्ही आहे, बोर्न अँड बॉर्न. बोर काय आहे? V2 आहे. आपल्याला काय विचारलंय? पास्ट पार्टिसिपल. C and D बोथ आर करेक्ट. नंबर 2. 24. Identify the grammatically correct sentence or sentences. He asked me whether I knew about the changes. He asked me whether I have known about the changes. इकडे तुम्ही पास्ट टेन्स वापरलेला आहे म्हणजे इकडे सुद्धा काय पाहिजे? पास्ट टेन्स. हॅव नोन ची गरज नाही. इफ ओनली, आता एक लक्षात घ्या, इफ ओनलीचा वापर आपण कशा करता करतो किंवा त्याचा अर्थ काय होतो? इफ ओनली म्हणजे अरे अरे असं असलं असतं तर, किंवा असं मी केलं नसतं तर. म्हणजे ज्या गोष्टी प्रत्यक्षात घडलेल्या नाहीत, घडू शकत नाहीत, त्याच्यासाठी आपण हे इफ ओनलीचं एक्सप्रेशन वापरतो.
इफ ओनली इज ऑलवेज फॉलोड बाय हॅड. बघूया, इफ ओनली आय हॅवंट बॉट दोज शूज. ते शूज जर मी विकत घेतले नसते तर दे रिअली हर्ट माय फीट. ते माझ्या पायांना खरोखर दुखापत करतात, इजा करतात. इफ ओनली आय हॅडंट बॉट दोज शूज. काय येणार? डी इज द करेक्ट ऑप्शन एज आय टोल्ड यू, and A and D are the correct options. That is, number 2 is the only correct option. 25. Use the correct modal auxiliary and complete the sentence. Modal auxiliary वापरायचे आपल्याला. It dash get very hot in Goa in April. एप्रिल मध्ये गोव्यामध्ये खूप काय असते, गरमी असू शकते. सो मेक शुअर यू टेक क्लोथ फॉर दॅट टाइप ऑफ वेदर. तशा प्रकारच्या हवामानासाठी सूट होतील असे कपडे तू घे. इट इज एबल टू. एबल टू कशासाठी वापरतो आपण? एखादी गोष्ट करणे शक्य आहे, एखाद्याच्या कॅपॅसिटीसाठी आपण हे वापरतो, वेदरसाठी नाही वापरत. कुड गेट व्हेरी हॉट, कॅन गेट व्हेरी हॉट, मस्ट गेट व्हेरी हॉट. जेव्हा तुम्ही मस्टचा वापर करता तेव्हा हे असायलाच पाहिजे असं गृहीत धरून सांगता. बट वी डोंट नो काय म्हटलेलं आहे, पॉसिबिलिटी व्यक्त केलेली आहे. मग आपल्याला कुड किंवा कॅनचा वापर करावा लागतो. त्याच्यामध्ये फरक काय? फरक अगदी बारीक आहे. कुडचा वापर कशासाठी होतो? अगदी माइल्ड पॉसिबिलिटी असेल तर त्याच्यासाठी याचा वापर होतो. कॅनचा वापर कशासाठी होतो? स्ट्रॉंग पॉसिबिलिटी तुम्हाला दाखवायची असेल तर त्याच्यासाठी याचा वापर होतो. सो इट कॅन गेट व्हेरी हॉट इन गोवा इन एप्रिल. एप्रिलमध्ये गोव्यामध्ये खूप उष्णता असते, त्या प्रकारचे कपडे म्हणून तू घेऊन जा. 4th इज द करेक्ट ऑप्शन. नंबर 26. Identify the sentence or sentences in which the tense is used correctly. टेन्सचा वापर बरोबर अर्थाने कुठे केलाय ते बघायचंय. Everything will be done to the specifications you gave us. तुम्ही जे आम्हाला स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत पास्ट मध्ये त्यानुसारच प्रत्येक गोष्ट केली जाईल. बरोबर आहे. म्हणजे पास्ट मध्ये सूचना दिले, फ्युचर मध्ये त्या गोष्टी विल बी डन केल्या जातील. बरोबर आहे. एव्हरीथिंग हॅज डन टू द स्पेसिफिकेशन्स यू गेव अस. तुम्ही आम्हाला जे स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत, एव्हरीथिंग हॅज डन. एव्हरीथिंग स्वतःच काय करू शकतो का? त्या एव्हरीथिंगला कुणीतरी दुसऱ्याने करणं गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. तो मला इथं हॅज बीन डन असं काहीतरी पाहिजे होतं, ते इथं नाही आहे. एव्हरीथिंग हॅज बीन डन इथं आलं बघा. हॅज बीन डन टू द स्पेसिफिकेशन्स यू गेव अस. गेव अस त्याच्यानुसारच सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. पॅसिव्हची रचना आहे. एव्हरीथिंग स्वतः करत नाही, की जसं आपण दुसऱ्या वाक्यात बघितलं, बी वाक्यात बघितलं. नाही, एव्हरीथिंग हॅज बीन डन कुणाकडून तरी केलं गेलेलं आहे. पॅसिव्हची रचना पाहिजे होती, ती इथं आहे सी मध्ये. एव्हरीथिंग विल डन, पुन्हा मला पॅसिव्हची रचना पाहिजे होती, इथं दिलेली नाही. सो ए अँड सी आर करेक्ट. ए अँड सी, दॅट इज ऑप्शन नंबर 3. 27. Fill in the blank and complete the sentence meaningfully. Frost occurs. Frost म्हणजे काय? थंडी येते. In valleys, दऱ्याखोऱ्यामध्ये, and on low grounds किंवा खाली. Dash on adjacent hills. Adjacent means neighboring, लागून असलेल्या हिल्स पेक्षा खाली व्हॅलीमध्ये आणि लोअर ग्राउंड्स वरती फ्रॉस्ट किंवा कडाक्याची थंडी जास्त पडते. एक लक्षात घ्या, फ्रॉस्ट ऑकर्स. बघूया आधी ऑप्शन्स बघूया. मोर फ्रिक्वेंटली दॅन, एज फ्रिक्वेंटली एज, टू फ्रिक्वेंट, फ्रिक्वेंट इनफ. बघा, ऑकर्स म्हणजे काय? होणे. या व्हर्बला मला काहीतरी क्वालिफाय करणार. मोर फ्रिक्वेंटली द फ्रॉस्ट ऑकर्स हे सोडून द्या, साईडला ठेवून टाका एक मिनिट. फ्रॉस्ट ऑकर्स मोर फ्रिक्वेंटली दॅन म्हणजे या व्हर्बला क्वालिफाय करणार मला काहीतरी ऍडव्हर्ब पाहिजे. फ्रिक्वेंट, फ्रिक्वेंट, फ्रिक्वेंट हे काय आहेत? ऍडजेक्टिव्हज आहेत. मला नाउन बद्दल नव्हे तर या व्हर्ब बद्दल जास्तीची माहिती देणारे किंवा त्याला मॉडिफाय करणारं काहीतरी पाहिजे. सो मोर फ्रिक्वेंटली दॅन ऑन ऍडजसेंट हिल्स हे करेक्ट आन्सर असेल. ओनली ए, दॅट इज नंबर 2. 28. यूज द करेक्ट प्रेपोजिशन्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स. प्रेपोजिशन वरती आधारित प्रश्न आहे. ऑल्दो इट कॅन बी डिराइव्ड डॅश ऑइल, कोल अँड टार, केरोसिन इज युजली प्रोड्युस्ड डॅश रिफायनिंग इट फ्रॉम पेट्रोलियम. बघा, डिराइव्डची जोडी नेहमी कुणाबरोबर असते? फिक्स्ड प्रेपोजिशनची. फ्रेज आहे डिराइव्ड फ्रॉम. डिराइव्ड फ्रॉम म्हणजे च्यापासून घेणे, एक्स्ट्रॅक्ट करणे, काढून घेणे. ऑइल, कोल अँड टार याच्यापासून केरोसिन मिळवले जाते, परंतु पेट्रोलियम रिफाईन करून त्याच्यातनं हे प्रोड्यूस केलं जातं असं म्हटलेलं आहे. बाय रिफायनिंग. बायच्या नंतर आपण
वरचा ING रूप वापरतो, बरोबर आहे. सो A इज द करेक्ट ऑप्शन. ओनली A, दॅट इज इन नंबर 1. 29. Use the correct word and complete the sentence meaningfully. Your teacher should not put so much pressure on you. टीचरनी प्रेशर नाही ठेवायला पाहिजे. He must not choose your friends. काय येणार? He must not वापरलेला आहे बघा. काय येणार? तुझ्या टीचरनी तुझे फ्रेंड सुद्धा चूज नाही करायला पाहिजेत. टू येणार का इथे? नाही येणार. ऍज वेल, ईदर, दो. काय येणार? ईदर येणार. दोन कॉन्ट्रास्टिंग गोष्टी सांगायच्या असतील तर वापरतो. ऍज वेलचा वापर आपण दोन शब्द किंवा दोन वाक्यांश किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी करतो. इथं ते नाही, ऍज वेल शेवटी घेतलेला आहे. ही मस्ट नॉटच्या वाक्यामध्ये आपण टूचा वापर सहसा करत नाही, कारण टू मध्येच नॉट असतो. सो हा पण इथे येणार नाही. ईदर म्हणजे तुझे फ्रेंड सुद्धा चूज नाही करायला पाहिजेत इज द करेक्ट ऑप्शन. दॅट इज नंबर C इन ऑप्शन 3. 30th. Use the appropriate words to fill in the blanks. Many countries dash the world are gearing up to help the people affected dash the tsunami. सुनामीने जे लोक अफेक्ट झालेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी जगभरातले कंट्रीज काय होते? गिअरिंग अप, तयारी करत आहेत बघा. मेनी कंट्रीज अक्रॉस द वर्ल्ड वर अफेक्टेड ऑन द सुनामी येणार का? नाही. मेनी कंट्रीज बिलो द वर्ल्ड नाही. मेनी कंट्रीज ऑफ द वर्ल्ड नाही. मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड हो. अफेक्टेड बाय सुनामी हो. नंबर D इज द करेक्ट ऑप्शन. दॅट इज इन नंबर ऑप्शन 4. 31st. Fill in the blank with an appropriate phrase. बघूया. There were some beach huts here only a few days ago. काही दिवसांपूर्वी या बीच वरती काही झोपड्या होत्या, but they were dashed by the flood. परंतु फ्लड म्हणजे काय? पुराने मात्र त्या काय होऊन गेल्या? कॅरीड आउट. कॅरी आउट म्हणजे काय? आपल्याला सहज वाटून जाऊ शकते की कॅरी आउट म्हणजे वाहून गेलं. नाही, कॅरी आउट म्हणजे इम्प्लिमेंट करणे एखाद्या गोष्टीचं, पुढे चालू ठेवणे एखादी गोष्ट. दिस कांट बी द करेक्ट आन्सर. पोर डाऊन म्हणजे मुसळधार पाऊस पडणे नाही. स्वेप्ट अवे मूळ शब्द आहे स्वीप अवे. स्वीप अवे म्हणजे काय? वाहून घेऊन जाणे, झाडून सगळं वाहून गेला असं आपण म्हणतो. टेकन अप ही फ्रेज इथे येणार नाही. नंबर C, that is in option number 1. Only C. 32nd. Choose the correct sentence wherein the correct adverb is used. बरोबर ऍडव्हर्ब कुठं वापरलेलं आहे ते वाक्य आपल्याला शोधून काढायचंय. मूळ वाक्य बघूया आपण. द सिनेटर हायली डिनाइड एलिगेशन्स ऑफ एनिथिंग इम्प्रॉपर दॅट हॅड टेकन प्लेस. एलिगेशन्स म्हणजे काय? आरोप. सिनेटरने सगळे आरोप फेटाळून लावले. डिनाइड नकार दिला की काहीतरी इम्प्रॉपर झालेलं आहे. हायली डिनाइड, कन्सिडरेबली डिनाइड, ऍक्युरेटली डिनाइड, स्ट्रॉंगली डिनाइड. हा प्रश्न आधारित आहे कोलोकेशन्स वरती. कोलोकेशन्स म्हणजे काय? संगत शब्द. संगत शब्द म्हणजे परंपरेने भाषेमध्ये काही शब्द सोबतच जातात. फॉर एक्झाम्पल टॉल मॅन आणि हाय माउंटन. आपण टॉल माउंटन आणि हाय मॅन म्हणत नाही. ओके, सो हे संगत जे शब्द असतात ते परंपरेने जे चालत आलेले तसेच वापरावे लागतात. त्यावर आधारित हा प्रश्न आहे. आयोगाने असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत कोलोकेशन या शब्दाचा उल्लेख न करता. हायली डिनाइड नाही, आपण काय म्हणतो? हायली रेकमेंडेड म्हणतो. हायली डिनाइड म्हणत नाही. कन्सिडरेबली डिनाइड नाही. ऍक्युरेटली डिनाइड, ऍक्युरेटली मेजर्ड. मेजर्ड म्हणजे काय? माप घेणे. ऍक्युरेटली आपण काय करतो? माप घेतो, डिनाय करत नाही. स्ट्रॉंगली डिनाइड जोरदारपणे विरोध करणे, जोरदारपणे नकार देणे. हो, हे होऊ शकतं. डी इज द करेक्ट ऑप्शन. दॅट लाईज इन ऑप्शन नंबर 3. 33. Select the correct pair of words and complete the sentence meaningfully. Children have difficulty dash numbers dash 2 until the age of 3 or 4. बघा आता आपण until the age of 3 or 4 वयाच्या 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षापर्यंत. चिल्ड्रन हॅव डिफिकल्टी मुलांना अडचण असते. नंबर्स 2. ओके, बघूयात आपण. डिफिकल्टी इन ग्रास्पिंग नंबर्स ॲज मेनी ॲज 2. नाही, हे नाही येणार. ॲज मेनी ॲज 2 येणार नाही. डिफिकल्टी टू ग्रास्प. ओके, ॲज बिग ॲज 2 नाही. डिफिकल्टी इन ग्रास्पिंग, ग्रास्पिंग मध्ये डिफिकल्टी येऊ शकते. ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा अधिक संख्या जी आहे ती काउंट करण्यामध्ये समजण्यामध्ये मुलांना अडचणी येतात, डिफिकल्टी येतात. बरोबर आहे. ऑफ ग्रास्पिंग लेस दॅन 2 नाही, ऑफ येणार नाही तर इन ग्रास्पिंग. नंबर सी.
Option C in number 2. 34. Select the pair that best expresses a similar relationship to that of the given pair. एक पेअर दिलेली आपल्याला कम्प्युटर आणि इलेक्ट्रिसिटीची, यांच्यामध्ये जे रिलेशन आहे सिमिलर रिलेशन खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये कशात आहे. कम्प्युटर कशावरती चालतो, इलेक्ट्रिसिटी वरती चालतो. तसंच कॅरेजला कोण ओढतं, हॉर्स ओढतो. बरोबर आहे, हा ऑप्शन याच्याशी रिलेट होऊ शकतो. अजून कोणता आहे, बस आणि पॅसेंजर. बसमध्ये पॅसेंजर्स जातात, ते बस ती चालवत नाहीत. शिप वॉटर, पाण्यावरती जहाज जात असते परंतु पाण्यामुळे ती शिप चालत नाही, जसं इलेक्ट्रिसिटीमुळे कम्प्युटर चालतो. बुक आणि रीडर, रीडर्स बुक वाचतात, त्यांच्यामुळे पुस्तक अस्तित्वात येत नाही. सो ए इज द करेक्ट ऑप्शन, ओनली ए, नंबर 3. 35. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. अफिलिएशनचं स्पेलिंग विचारलेलं आहे. अफिलिएशन या शब्दामध्ये डबल एफ चा वापर होतो, कायम लक्षात ठेवा. एव्हरीवेअर अ सिंगल एफ इज गिवन, विच इज रॉंग. ओनली डी, नंबर 4. 36. Choose the most suitable option and complete the sentence. Dash are responsible for this act. या ऍक्ट साठी तू, यू ओनली, युअर सेल्फ, यू अलोन, यू युअर सेल्फ. काय येणार पहा. आपण बोलताना यू ओनली किंवा यू अलोन हे म्हणू शकतो, म्हणतो, त्याच्याने आपला मिनिंग कन्वे सुद्धा होतो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु एक लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन किंवा एम्फॅटिक प्रोनाउन आहेत की जे हेच काम करतात. यू ओनली, यू अलोन, कर्त्यावरती जोर देण्यासाठी प्रॉपर ग्रामरमध्ये जे एक्सप्रेशन आहे ते वापरायला पाहिजे. बोलताना किंवा स्पोकन इंग्लिश मध्ये ह्या गोष्टी चालून जातात, परंतु रिटर्न मध्ये मात्र तुम्हाला यू, युअर सेल्फ, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचाच वापर करावा लागतो. युअर सेल्फचा फक्त सब्जेक्ट म्हणून तुम्ही वापर करू शकत नाही, त्याच्या आधी कोणतरी लागतो. सो युअर सेल्फ सुद्धा येणार नाही. डी इज द करेक्ट ऑप्शन, नंबर 37. डॅश ब्रेव्ह विल स्टँड अँड फाईट. बघा, ब्रेव्ह काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला आठवण करून देते, जेव्हा ऍडजेक्टिव्ह असतो आणि त्याच्या आधी द लावला जातो त्यावेळेस या ऍडजेक्टिव्हनी ज्या विशेषणाचा उल्लेख होतो ते विशेषण धारण करणाऱ्या सगळ्यांचा त्याच्याने निर्देश होतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही म्हणता द ब्रेव्ह, त्यावेळेस ब्रेव्ह पीपल, सर्व धाडसी माणसे. परत याच्यानंतर तुम्हाला पीपल म्हणायची गरज आहे का, द ब्रेव्ह पीपल नाही. पीपल ह्याच्या दनेच ते इंडिकेट होतं, द ब्रेव्ह. तसंच आहे द ब्लाइंड. द ब्लाइंड म्हणजे काय, सगळे आंधळे लोक. द रिच म्हणजे काय, सगळे श्रीमंत लोक. द पुअर म्हणजे सगळे गरीब लोक. रिच, पुअर, ब्लाइंड, ब्रेव्ह हे सगळे काय ऍडजेक्टिव्ह आहेत. सो आता बघा, ब्रेव्हचा अर्थ एकदा तुमच्या लक्षात आला, त्याच्या आधी काय येईल आपण विचार करूया. नन बट द, एक मिनिट हे पुसते म्हणजे बघ. नन बट द, बघा, नन बट द ब्रेव्ह, कुणीच नाही. नन बट, कुणीच नाही तर फक्त ब्रेव्ह विल स्टँड अँड फाईट, फक्त धाडसी शूर लोकच उभे राहतील आणि फाईट करतील. बरोबर आहे. ऑल बट द ब्रेव्ह, ऑल बट द ब्रेव्ह म्हणजे सगळे उभे राहतील, बट द ब्रेव्ह, आणि फक्त धाडसी लोक उभे राहणार नाहीत. याच्या एक्झॅक्टली अपोजिट इथं अर्थ निघतो. ओनली द ब्रेव्ह येऊ शकतं फक्त. नन बटचं रिप्लेसमेंट काय, ओनली येऊ शकतं. ओनली द ब्रेव्ह विल स्टँड अँड फाईट. बरोबर आहे. सेल्डम डू, सेल्डम म्हणजे क्वचित, ह्याचा इथं काही संबंध नाही आहे. सो ए अँड सी आर करेक्ट. ए अँड सी, दॅट इज इन ऑप्शन 3. 38. सिलेक्ट द करेक्ट फ्रेज अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. बघा, डॅश बुक्स आय रेड इन माय युथ, माझ्या तरुणपणी मी जी काही पुस्तकं वाचली सगळी, त्याच्यामध्ये डेव्हिड कॉपरफिल्ड हॅज एव्हर रिमेन्ड ग्रीन इन माय माइंड. टू रिमेन ग्रीन इन वन्स माइंड म्हणजे अजून पण लक्षात असणे, त्याच्या आठवणी ताज्या असणे. जी सगळी काही पुस्तकं मी माझ्या तरुणपणी वाचली त्याच्यामध्ये डेव्हिड कॉपरफिल्ड आजही माझ्या मनामध्ये तरोताजा आहे किंवा जिवंत आहे. बघूया. ऑफ सम येणार का, नाही. ऑफ सम बुक्स नाही. ऑफ ऑल द बुक्स, बघा सगळी पुस्तकं. सम बुक्स नाही. ऑफ सम ऑफ द बुक्स नाही. ऑफ ऑल द बुक्स. बी इज द करेक्ट ऑप्शन. कॉमन सेन्सचा भाग आहे याच्यामध्ये. 39. चूज द करेक्ट एक्सप्रेशन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. यू ब्रेक द लॉ अँड डॅश ऍट युअर ओन रिस्क. तू कायदा तोडलास, कायदा मोडलास, ऍट युअर ओन रिस्क, जे काय करायचं ते स्वतःच्या रिस्क वरती.
यू डुईंग दॅट, यू डू दॅट असं तरी पाहिजे होतं. यू डुईंग. तुम्ही जेव्हा क्रियापदाला ING लावता त्यावेळेस ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये एम आर वॉज वेअर काहीतरी पाहिजे, पण कशाचाच इथे उल्लेख नाही. यू डू सो, हो बरोबर आहे. यू ब्रेक द लॉ, ब्रेक याच्यामध्ये डू आहे. यू डू सो म्हणजे यू ब्रेक द लॉ, सो ने सगळंच परत इंडिकेट होतं. यू डू सो ऍट युअर ओन रिस्क. यू वुड, यू माइट येणार नाही कारण वुड आणि माइट याच्यानंतर मला V1 पाहिजे, पण इथं काहीच नाही या. सो बी इज द करेक्ट ऑप्शन, ओनली बी, दॅट इज इन ऑप्शन 3. 40वा प्रश्न आहे. अ सेंटेन्स इज गिवन बिलो, गेस द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द सेंटेन्स इन इट्स कॉन्टेक्स्ट. या संदर्भामध्ये दिलेल्या वाक्याचा अर्थ आपल्याला काय ते शोधून काढायचंय. बघूया, आपण वाक्य वाचूया. थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न घेतलेला आहे. द लिटिल बॉय वेटेड पेशंटली टिल द एंड. शेवटपर्यंत त्या छोट्या मुलाने वाट पाहिली. अँड द ग्रँडमदर गेव हिम द बिगेस्ट पीस ऑफ स्वीट सेइंग. आणि त्याची आजी त्याला शेवटी स्वीटली काय म्हणाली, एक प्रोव्हर्ब म्हणाली. ऑल गुड थिंग्स कम टू ही हू वेट्स. जो वाट बघतो, वेट्सचा अर्थ येतं ज्याच्याकडे संयम असतो, पेशन्स असतो, त्याच्याकडे सगळ्या चांगल्या गोष्टी येतात, असं आजी म्हणाली. बघा काय, इफ यू वेट लॉंगर, तुम्ही खूप काळ, सगळ्यांपेक्षा जास्त काळ जर वाट बघू शकलात तर यू विल गेट बिगर रिवॉर्ड्स, तुम्हाला बिगर रिवॉर्ड्स मिळतील. ग्रँडमदर्स लव्ह लिटिल चिल्ड्रन, याचा इथं काही संबंध नाही. वॉचिंग ब्रिंग्स ग्रेट थिंग्स. एखादी गोष्ट तुम्ही फक्त बघत राहिलात तरी तुम्हाला ग्रेट थिंग्स, महान गोष्टी मिळतील नाही. पेशन्स इज अ व्हर्च्यू. व्हर्च्यू म्हणजे काय, सद्गुण. संयम असा सद्गुण आहे की दॅट इज फायनली रिवॉर्डेड, की ज्याला शेवटी रिवॉर्ड मिळतो. आता ए आणि डी याच्यापैकी आपल्याला काय घ्यायचं, द बेस्ट ऑप्शन घ्यायचा आणि तो आहे नंबर डी. वेट लॉंगर, फक्त वाट बघणे आणि संयम असणे याच्यामध्ये फरक आहे. संयम हा सद्गुण आहे. संयम आणि वाट बघणे, वाट बघणे म्हणजे तुम्ही काहीही न करता वाट बघता, आणि पेशन्स म्हणजे जी गोष्ट घडणं अपेक्षित आहे ती घडेलच, पण त्या दरम्यान तुम्ही काय करताय, काहीतरी चांगल्या गोष्टी करत राहता. दॅट इज कॉल्ड पेशन्स. सो पेशन्स इज अ व्हर्च्यू अँड दॅट इज फायनली रिवॉर्डेड. ओनली डी इज द करेक्ट ऑप्शन इन नंबर 1. 41. Complete the sentence by choosing the correct alternative. Had you the faintest idea of how much you have hurt her feelings, you dash. अर्थ शांतपणे समजून घ्या. हॅडचा वापर इथं कसं केलेला आहे, इफ सारखा केलेला आहे. हा थर्ड कंडिशनलचा सेंटेन्स आहे. कधीही लक्षात ठेवा, थर्ड कंडिशनलची रचना हॅड सुरुवातीला घेऊन सुद्धा केली जाते. जर तुला जरा जरी आयडिया असली असते की तिच्या भावना तू किती दुखावलेल्या आहेस, तर कायम लक्षात ठेवा, थर्ड कंडिशनल मध्ये सुरुवात इफ क्लॉज मध्ये असते, हॅड प्लस V3 असतो, आणि मेन क्लॉज मध्ये असतो वुड, कुड, माइट, हॅव प्लस V3 ची रचना असते. तर काय झालं असतं, वुड नॉट हॅव ऍक्टेड द वे यू डिड. तिच्या भावनांना तू किती दुखावलेला आहेस याची तुला जरा जरी कल्पना असली असती तर तू ज्या पद्धतीने वागलास त्या पद्धतीने कधीच वागला नसतास. म्हणजे वुड आलेला आहे, वुड नॉट, हॅव आलेला आहे, ऍक्टेड V3 आलेला आहे, बरोबर आहे. मग बी मध्ये काय चुकीचं आहे, वुड हॅव ऍक्टेड दॅट वे. म्हणजे तुला जर आयडिया असली असते की तिच्या भावनांना तू किती दुखावलेला आहेस तरी सुद्धा तू तसंच वागला असतास. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने हे पूर्णपणे विसंगत आहे, चुकीचं आहे. अर्थ आणि रचनेच्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने बरोबर ए आहे. वुड अपोलोजाइज हे तर येणारच नाही, वुड टेक केअर ऑफ युअर सेल्फ येणार नाही. रचनेच्या दृष्टीने सी आणि डी दोन्ही चुकीचे आहेत. ओनली ए इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज इन नंबर 1. 42. फिल इन द ब्लँक आहे बघा. डॅश हॅड ही एंटर्ड द हॉटेल देन इट स्टार्टेड रेनिंग हार्ड. हॅड बघितले का, अनेकांना लगेच मोह होतो आपण हार्डली वापरावं, पण एक लक्षात घ्या त्याच्यानंतर मध्ये काय दिलेलं आहे, दॅन. दॅनची जोडी नेहमी कुणाबरोबर असते, नो सुनर. नो सुनर हॅड ही एंटर्ड, V3 ची रचना वापरली, बरोबर आहे. देन इट स्टार्टेड रेनिंग हार्ड. सी, ओनली सी इज द करेक्ट ऑप्शन, ओनली सी, दॅट इज इन नंबर 4. 43. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. बघूया. डिस्पाइट ऑफ सेव्हरल अर्ली सेटबॅक्स ही वेंट टू कम्प्लीट हिज एज्युकेशन. ही वेंट टू कम्प्लीट हिज एज्युकेशन हे सगळं बरोबर आहे, कॉमन आहे. डिस्पाइटच्या नंतर ऑफ कधीच लागत नाही. डिस्पाइट इज फॉलोड बाय द नाउन, नाउननी फॉलो होतो. मग सेव्हरल आणि अर्ली काय आहेत, हे दोन्ही ऍडजेक्टिव्ह आहेत, दॅट इज ओके, फाईन. पण डिस्पाइट ऑफ असत नाही. डिस्पाइट सेव्हरल अर्ली सेटबॅक्स बरोबर आहे.
डिस्पाइट नंतर नाउन येतो आधी सांगितल्याप्रमाणे, आणि दोन्ही ऍडजेक्टिव्ह आहेत. सो बी इज करेक्ट. इन्स्पाइट सेव्हरल अर्ली सेटबॅक्स. इन्स्पाइट नंतर काय असतो? ऑफ असतो, की जो इथे दिलेला नाहीये. ऑल्दो सेव्हरल अर्ली सेटबॅक्स. ऑल्दो देर वर सेव्हरल, इथं काहीतरी आपल्याला काय पाहिजे? नाउन पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे. अगदी म्हणजे स्युडो जरी असला तरी, डमी असला तरी चालेल, परंतु काहीतरी नाउन किंवा सब्जेक्ट पाहिजे, तो इथे दिलेला नाही. सो ओनली बी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज इन नंबर 3. 44. Select the correct option and complete the sentence meaningfully. He went to the tree several times. तो त्या झाडाकडे अनेक वेळा गेला. डॅश फाउंड एनिथिंग मिरॅक्युलस अबाउट इट. मिरॅक्युलस म्हणजे जादूमय. एनिथिंगचा अर्थ काय होतो? एनिथिंग हे नेहमी निगेटिव्ह वाक्यामध्ये वापरलं जातं, परंतु तिथं त्याला जादूमय असं काही सापडलं नाही. हावेवरचा वापर कशासाठी होतो? पॉझिटिव्ह सेन्सने होतो. इथं आपल्याला निगेटिव्ह वापरायचं, कारण एनिथिंग वापरलेलं आहे. नेव्हर फाउंड एनिथिंग मिरॅक्युलस, हो बरोबर येऊ शकतं. बघूया पुढे. अँड ऑलवेज, नाही पॉझिटिव्ह. बट नेव्हर. आता नेव्हर वापरायचं का बट नेव्हर वापरायचं? वी नीड टू डिसाइड. दोन कॉन्ट्रास्टिंग गोष्टी पण आहेत आणि निगेटिव्ह पण गोष्टी आहेत. तो त्या झाडाकडे अनेक वेळा गेला, परंतु त्याच्यामध्ये त्याला मिरॅक्युलस असं काही कधी दिसलंच नाही. सो वी नीड टू यूज बट. मोस्ट अप्रोप्रिएट बी आणि डी मधलं कोण आहे? डी आहे. सो डी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज इन नंबर 2. नेक्स्ट पॅसेज आहे, एक लक्षात घ्या. आपली जी संपूर्ण सिरीज आहे इंग्लिशची स्वयंच्या डिजिटल ऍपवरती, तिथे मी मोठा लांबलचक पॅसेज घेतलेला आहे, की जसा आजपर्यंत आयोगाने विचारलेला आहे त्याच्यावर आधारित 5 प्रश्न त्या संपूर्ण सिरीजमध्ये आहेत. इथे एक थोडासा वेगळा प्रयोग केलेला आहे, की ही प्रश्नपत्रिका जी आहे ती 50 मार्कांची आहे. त्याच्यामुळे छोट्या एक पॅसेज आणि मोठा एक पॅसेज असं मिळून 7-8 मार्कांना कॉम्प्रिहेन्शन येऊ शकतं. त्यामुळे मी इथं असा प्रयोग केलाय, की 2 छोटे छोटे पॅसेजेस घेतलेत आणि त्याच्यावरती आधारित 3-3 प्रश्न घेतलेले आहेत. आता एक मनातून आपण काढून टाकूया, की लांबलचक असेल पॅसेज तर तो अवघड असतो आणि छोटा पॅसेज सोपा असतो. असं काहीही नाही, उलट सुद्धा असू शकतं. सो आय हॅव टेकन 2 पॅरेग्राफ्स, म्हणजे आपल्याला इथं बघायला पण सोपं जाईल, समजून घ्यायला पण सोपं जाईल. आय एम गोइंग टू गिव्ह यू 1 मिनिट. 1 मिनिट देणार आहे पॅसेज वाचायचं आणि खालचे प्रश्नोत्तर आपण बघूया लगेच. पॅसेज तुम्ही वाचलेला असणार आहे, सोपा आहे. सोशोलॉजिस्ट वरती आधारित हा पॅसेज आहे. सोशोलॉजी आणि सोशोलॉजिस्ट वरती बघूया. नेव्हर बिफोर इन हिस्ट्री हॅव पीपल बीन सो अवेअर ऑफ व्हॉट इज गोइंग ऑन इन द वर्ल्ड. जगभरामध्ये काय चाललेलं आहे याच्या संबंधी लोक आजच्या इतकी अवेअर कधीच नव्हती इतिहासामध्ये. टेलिव्हिजन, न्यूजपेपर्स अँड रेडिओ कीप अस कंटिन्युअली इन्फॉर्म्ड अँड स्टिम्युलेट आवर इंटरेस्ट. परंतु आज टेलिव्हिजन, न्यूजपेपर आणि रेडिओमुळे आपल्याला सदानकदा माहिती मिळत राहते आणि आपला इंटरेस्ट स्टिम्युलेट होतो. द सोशोलॉजिस्ट इंटरेस्ट इन द वर्ल्ड अराउंड हिम इज इंटेन्स. जो समाजशास्त्रज्ञ असतो, की ज्याला सोशोलॉजिस्ट म्हटलेलं आहे, त्याचा आजूबाजूच्या जगामध्ये जो काही चाललेलं आहे, जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये कीन इंटरेस्ट असतो, इंटेन्स इंटरेस्ट असतो. फॉरचा अर्थ होतो बिकॉज सोसायटी इज हिज फील्ड ऑफ स्टडी. कारण समाज हा त्याचा अभ्यास विषय असतो. इंडीड, खरोखर. ही नीड्स टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन सोसायटी. समाजामध्ये काय चाललंय हे त्याला माहित करून घेणं गरजेचं असतं. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द सोशल वर्ल्ड व्हॉट इट इज. हे सामाजिक जग जे आहे ते कसं आहे, कोणकोणत्या घटकांनी ते बनतं हे त्याला जाणून घ्यायचं असतं. हाऊ इट इज ऑर्गनाइज्ड, त्याची रचना कशी झालेली असते. वाय इट चेंजेस इन द वेज दॅट इट डज. जे जग बदलत आहे, आजही बदलत आहे, ते कसं बदलत जातं त्याचा अभ्यास करायचा असतो. सच नॉलेज इज व्हॅल्युएबल. हे अशा प्रकारचं ज्ञान जे आहे ते मौल्यवान आहे. नॉट ओनली फॉर दोज हु मेक ग्रेटर डिसिजन्स. जे महान निर्णय घेतात, सर्वांच्या जीवनावरती परिणाम करणारे निर्णय घेतात,
त्यांच्यासाठीच हे केवळ महत्वाचं नाही तर बट ऑल्सो फॉर यू, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. सिन्स कारण दिस इज द वर्ल्ड इन विच यू लिव्ह अँड मेक युअर वे, कारण याच जगामध्ये आपण राहतो आणि आपलं जीवन जगतो. द पॅसेज एम्फसाइजेस दॅट व्हॉट एव्हर गोज ऑन इन द वर्ल्ड टुडे, या जगामध्ये आज जेही काही पण चाललेलं आहे ते इज क्विकली फॉरगॉटन बाय द मेजॉरिटी, बहुसंख्य लोकांकडून ते विसरलं जातं नाही. ओनली कन्सर्न्स द सोशोलॉजिस्ट, फक्त सोशोलॉजिस्टलाच त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो नाही. फर्स्ट मेक्स द हेडलाईन्स इन द प्रेस, न्यूजपेपरमध्ये त्याची पहिल्यांदा हेडलाईन होते नाही. इज ऑफ ग्रेट इंटरेस्ट टू एव्हरीवन, सगळ्यांनाच त्याच्यामध्ये काय असते, रुची असते. नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन, हे शेवटच्या वाक्यात सांगितले आहे. 46. इट इज पॉइंटेड आउट इन द पॅसेज दॅट, पॅसेज मध्ये असं निर्देशित केलेलं आहे, अमंग अदर थिंग्स सोशोलॉजिस्ट आर व्हेरी मच इंटरेस्टेड इन, सोशोलॉजिस्टना कशामध्ये इंटरेस्ट जास्त असतो, आवर रिॲक्शन टू देअर स्टडीज, त्यांच्या अभ्यासाप्रती आपल्या रिॲक्शन्स काय आहेत नाही. द इफेक्ट ऑफ टेलिव्हिजन ऑन एज्युकेशन, शिक्षणावरती टेलिव्हिजनचा काय परिणाम होतो. द रिझन्स फॉर सोशल चेंज, सामाजिक बदल जे होतात त्याच्यामध्ये पाठीमागं कारण काय असतात, बरोबर आहे, इथंच आहे बघा, चेंजेस इन द वे. हाऊ पीपल मेक अ लिव्हिंग इन द वर्ल्ड, जगात लोक आपले पोट कसं भरतात नाही. 3rd इज द करेक्ट ऑप्शन. वन मे कन्क्लूड फ्रॉम द पॅसेज, पॅसेजवरनं एखादा माणूस असं निष्कर्ष काढू शकतो दॅट द स्टडीज मेड बाय सोशोलॉजिस्ट, सोशोलॉजिस्ट जे स्टडी करतात आर एक्स्ट्रीमली युजफुल बोथ टू डिसिजन मेकर्स अँड टू ऑर्डिनरी पीपल, जे निर्णय घेतात आणि सामान्य लोक असतात त्या दोघांसाठी महत्वाचे आहेत, उपयुक्त आहेत, बरोबर आहे. आर ऑफ लिटिल जनरल इंटरेस्ट, काही इंटरेस्टचे नसतात. रिसीव्ह अ लॉट ऑफ अटेन्शन फ्रॉम द मीडिया, मीडियाकडून अटेन्शन मिळते. आर प्रायमरीली इंटेंडेड फॉर स्टुडंट्स ऑफ सोशोलॉजी, फक्त सोशोलॉजी स्टुडंटसाठी ते इम्पॉर्टंट असतात, अजिबातच नाही. नंबर 1 इज द करेक्ट ऑप्शन. नाव कमिंग टू द सेकंड पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ घेतलेला आहे, थोडासा किंचित कॉम्प्लिकेटेड आहे. रीड इट आउट 1 मिनिट. You have read the passage, still I am reading for you. बघूया. This was the first time Mary was going to fly. मेरी विमान प्रवास, फ्लाय म्हणजे ती स्वतः फ्लाय करणार नव्हती, विमानाने प्रवास करणार होती. अँड दॅट वॉज हर फर्स्ट टाइम. इट वॉजंट गोइंग टू बी अ लॉंग फ्लाईट, ती काय फार लांबलचक जर्नी नव्हती, लांबलचक प्रवास नव्हता. इनफॅक्ट शी वुड बी इन द एअर जस्ट अंडर अन आवर, एक तासाभराचा प्रवास होता. शी गॉट टू द एअरपोर्ट अँड आवर बिफोर द प्लेन वॉज एक्सपेक्टेड टू टेक ऑफ. प्लेन उडायच्या आधी फक्त 1 तास आधी ती विमानतळावर पोहोचली. शी वॉज व्हेरी एक्सायटेड अँड ऑल्सो अ लिटिल नर्वस, अर्थातच पहिली वेळ असल्यामुळे ती एक्सायटेड होती आणि थोडी नर्वस पण होती. बट बिफोर लॉंग इट वॉज अनाउन्स दॅट हर फ्लाईट वॉज गोइंग टू बी डिलेड फॉर 2 hours, परंतु फ्लाईटला 2 तास उशीर होणार आहे याची अनाउन्समेंट आधीच झाली होती. सडनली अचानक शी फेल्ट व्हेरी डिसअपॉइंटेड, ती तर निराश झाली. अँड डिडंट नो व्हॉट टू डू वाईल शी वॉज वेटिंग, आणि मधल्या वाट बघण्याच्या काळामध्ये काय करावं ते तिला समजत नव्हतं. बघूया. मेरीज फ्लाईट लेफ्ट अन आवर अर्ली, 1 तास आधी सुटली. वॉज डिलेड फॉर 2 hours, 2 तास उशीर सुटणार होती. सडनली हॅड टू बी कॅन्सल्ड झाली. वॉज एन्जॉयबल फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड, पहिल्यापासून शेवटपर्यंत ती एन्जॉय करत होती. प्रवास सुरूच नाही झाला तर कसं एन्जॉय करणार. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. 49. ऑन अरायव्हल ॲट द एअरपोर्ट, एअरपोर्ट वरती येताच मेरी वॉज काम अँड क्वाइट. नो, शी वॉज व्हेरी एक्सायटेड. एक्सपेक्टेड द प्लेन टू टेक ऑफ इन अन आवर, तिला अपेक्षा होती की 1 तासामध्ये प्लेन उड्डाण घेईल, बरोबर आहे. हॅड टू हरी टू कॅच द प्लेन, तिला पळत पळत प्लेन पकडावी लागली नाही. फाउंड आउट दॅट हर प्लेन वुड टेक ऑफ इन लेस दॅन 1 hour, 1 तासाच्या आतमध्ये माझी फ्लाईट उडणार आहे हे तिला कळलं, चुकीचं आहे. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. अँड द लास्ट क्वेश्चन. इट वॉज ऑब्वियस फ्रॉम द पॅसेज दॅट, या पॅसेजवरून आपल्याला स्पष्ट दिसतं की मेरी वॉज प्लीज्ड द फ्लाईट हॅड बीन पोस्टपोन, फ्लाईटला उशीर होणार आहे याच्यामुळे तिला आनंद झाला नाही. शी वॉजंट प्लीज्ड, शी वॉज डिसअपॉइंटेड. वॉज यूज टू ट्रॅव्हलिंग बाय एअर, तिला विमान प्रवासाची सवय होती नाही.
फर्स्ट टाइम होतं तिचं ते. ओके. नियरली मिस्ड हर प्लेन, तिने प्लेन मिस केली नाही. बिगॅन हर फर्स्ट फ्लाईट विथ अ डिसअपॉइंटमेंट, थोड्या निराशेनेच तिने आपल्या या प्रवासाला सुरुवात केली. सो फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. तर हे होते 50 प्रश्न. याची संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला परत एकदा आठवण करून देते. स्वयंच्या डिजिटल ऍपवरती मिळेल. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर फोन कॉल आणि टेलिग्रामचा नंबर सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. या संपूर्ण टेस्ट सिरीजची माहिती आणि इतर आमच्या कोर्सेसची माहिती तिथे तुम्हाला मिळेल. जरूर जॉईन व्हा. वेलकम टू स्वयं अकॅडमी. थँक्यू फॉर युअर टाइम, लव्ह अँड सपोर्ट. बाय. पीस.